मराठवाड्याच्या औद्योगिक नगरीसह शेती व सिंचनासाठी वरदान ठरलेल्या पैठण येथील जायकवाडी धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रातील भागामध्ये रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान अचानक 6 ड्रोन कॅमेराद्वारे धरण परिसराची संशयास्पद टेहळणी करून घिरट्या घालण्यात आल्याचा प्रकार येथील सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आला। यामुळे धरणावर रात्री एकच खळबळ उडाली होती। सदर प्रकाराची माहिती तात्काळ धरण उपअभियंता विजय काकडे यांनी पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना कळवली। यावर तात्काळ धरण परिसर पोलिसांनी धाव घेतली, परंतु त्यावेळेस हे कॅमेरे धरण परिसरातून बाहेर निघून गेल्यामुळे या धरणाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला। या संदर्भात पैठण पोलिसांनी तपास सुरू केला आहे। याविषयी अधिक माहिती अशी की रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान धरण नियंत्रण कक्षात पाण्याची नोंद घेण्यासाठी कर्तव्यावर असलेले पाटबंधारे विभागाचे कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांना अचानक धरणाच्या पाण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात काहीतरी अज्ञात वस्तू घिरट्या मारीत असल्याचे निदर्शनास आले। या संदर्भात तात्काळ सदरची माहिती धरण उपअभियंता विजय काकडे यांनी वरिष्ठ कार्यकारी अभियंता यांना दिली। तसेच पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्याशी संपर्क केला। पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे, पोलीस नाईक राजेंद्र आटोळे, नरेंद्र अंधारे, कृष्णा दुबाले यांच्यासह धरणावर जाऊन पाहणी केली, परंतु सदरील कॅमेरे धरण परिसराच्या बाहेर गेले होते। या संदर्भात पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव व धरण उपअभियंता विजय काकडे हे पैठण पोलिसात अज्ञात कॅमेराने धरण प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवाना टेहळणी केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून या सर्व प्रकारामुळे धरणाची सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।